तर आज आपल्याला डिस्कस करायचंय काय आर्ट्स, सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या याच्यामध्ये काय फरक आहे का सगळं सारखंच आहे. काही लोक 10वीच्या नंतर आर्ट्स ही साईड निवडतात, काही लोक सायन्स स्ट्रीम निवडतात. 12वीच्या नंतर सायन्सचे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल चूज करतात आणि काही लोक कदाचित 12वीच्या मार्क्समध्ये IIT जॉईन होतात. इंजिनिअरिंग करायच्या ऐवजी ते IIT ला जाऊन बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बीटेक होतात किंवा पुढे एमटेक होतात. जे लोक इंजिनिअरिंग करतात ते बॅचलर ऑफ इंजिनियर्स होतात आणि जे लोक सायन्स करतात ते आपण बॅचलर ऑफ सायन्स म्हणतो आणि जे लोक आर्ट्स करतात त्यांना आपण बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणतो. तुम्हाला एक गोष्ट सांगा, ह्या याच्यामध्ये तुम्ही दोघी जण जे शिकताय, तुम्ही इंजिनिअरिंग करताय, टेक्नॉलॉजी करताय का तुम्ही सायन्स करताय? तुम्ही जे आता 12वीच्या ज्याला घेतलं होतं ते याच्यातल्या कुठल्या स्ट्रीम मध्ये काउंट केलं जातं? टेक्नॉलॉजी. हे तुझी डिग्रीचं नाव सांगू शकतेस का? तुला जी डिग्री मिळणार ती, तुला बीटेक डिग्री मिळणार आहे आता ही परीक्षा संपल्यानंतर, नाही नाही, बॅचलर सायन्स सायन्स मिळणार? सॉरी, सायन्स आहे. म्हणजे सरांनी तुला बॅचलर ऑफ सायन्स ही डिग्री मिळणार आहे. प्रतीक्षा, तुला कुठली डिग्री मिळणार आहे? बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स. काय? बॅचलर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स, बरोबर ना? BCA, करेक्ट ना? मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आता आपण समजा पूर्णपणे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी विचार करतोय तर एकदम बेसिक लेवल आहे ना, याच्यात फरक आहे. टर्म आर्ट्स कशाला म्हणायचं? आर्ट्स आणि सायन्स. दुसरं काय? इंजिनिअरिंग. दुसरं काय म्हटलं मी? टेक्नॉलॉजी. जो पण तुम्हाला हे डिफरन्सेस कळणार, तुम्ही काय करताय तुम्हाला कळणार नाही व्यवस्थित. मी हे टर्म टाकले तर तुम्हाला हे डिफरन्सेस व्यवस्थित समजून घ्यायचे असतील, काय वाटतं? हे जर तुम्हाला डिफरन्सेस व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर आपण काहीतरी आहे ना कॅटेगरी केली पाहिजे. म्हणजे टर्म लिहिल्या, फोकस, प्रत्येक स्ट्रीमचा फोकस कशावर आहे. नंतर नेचर काय, तिसरं पर्पज काय, आणि एक्झाम्पल द्या. ठीक? असं आपल्याला रिप्रेझेंट करायचं. बघा त्यावेळेस फोकस्ड, नेचर, पर्पज आणि एक्झाम्पल्स याचा आपल्याला सेट आउट करायचं. तर आपण जर समजा आर्टचा विचार केला काय ना, तर आर्ट कशावर फोकस करतो? आर्ट फोकसेस मोर ऑन ह्युमन एक्सप्रेशन. It focuses on creativity. It focuses on aesthetic sense. Okay? It focuses on aesthetics. तर त्यांचा पूर्णपणे फोकस आर्ट ह्या स्ट्रीमचा ह्युमन एक्सप्रेशन, क्रिएटिव्हिटी, ऍस्थेटिक्सवर असतं. तसं सायन्सचा फोकस कशावर असं कोणी विचारलं तर आपण काय म्हणू? काय फॅक्ट्स आहेत? म्हणजे इथं आपण काय शिकतो, हे पण आता इथं आपण शिकतो अंडरस्टँडिंग काय नॅचरल फिनॉ फिनॉमिना. आपल्याला नॅचरल फिनॉमिना काय ते कसे शिकायचे? थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंटेशन. आपण शिकलो अँड एक्सपेरिमेंटेशन. तुम्ही एक्सपेरिमेंटेशन करा, तुमचं ऑब्झर्वेशन बघा, त्या ऑब्झर्वेशन तुम्ही ते गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर त्यांचा फोकस जास्त करून अंडरस्टँडिंग द नॅचरल फिनॉमिना थ्रू ऑब्झर्वेशन आणि एक्सपेरिमेंटेशन असतं. अच्छा, मग इंजिनिअरिंगचा काय फोकस आहे? हे जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत ना, ते प्रिन्सिपल्स अप्लाय करून काय नो तुम्हाला ते अप्लाय करता आले पाहिजे. सो आय कॅन यूज वर्ड कॉल
applying scientific principles to design solutions. जे काय ते सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहे ते प्रिन्सिपल्स तुम्ही अप्लाय करा आणि सोल्युशन डिझाईन करायचा विचार करा. सो दॅट इज कॉल्ड अप्लाइड सायन्स. इंजिनिअरिंग इज नथिंग बट अप्लाइड सायन्स. मग टेक्नॉलॉजीचा काय फोकस आहे? तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण टूल्स नवीन नवीन सिस्टीम डिझाईन करतो. म्हणजे मी काय माहिती प्रॅक्टिकल टूल्स अँड systems. Okay, we would like to use practical tools and systems, created using science and engineering. त्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो. हा एक फरक झाला. आर्ट फोकसेस मोर ऑन ह्युमन एक्सप्रेशन. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लिटरेचर, कला, साहित्य या गोष्टी सगळ्या बोलतात. इतिहास, सायन्सला नॅचरल फिनॉमिना समजून घ्यायचं, त्यासाठी ऑब्झर्वेशन करायचे, एक्सपेरिमेंटेशन करायचे. इंजिनिअरिंग मध्ये ते सायंटिफिक प्रिन्सिपल्स अप्लाय करून सोल्युशन्स डिझाईन करायचा विचार करायचा. सोल्युशन्स डिझाईन करायचे. आणि टेक्नॉलॉजीमध्ये काय करतात? प्रॅक्टिकल टूल्स, सिस्टीम्स क्रिएट युझिंग दॅट सायन्स अँड इंजिनिअरिंग. हा एक्झॅक्टली एक डिफरन्स झाला जो तुम्ही सेट केला कशावरून? फोकस करून. मग नेचरवरून तुम्ही कसं म्हणू शकाल? सो व्हॉट इज द नेचर इन आर्ट्स? हे नेचर जे असतं इथं तुम्ही इंटरप्रिट करता, इमॅजिन करता, सब्जेक्टिव्ह थिंकिंग करता. आपण त्याचं नेचर काय? आर्टचं नेचर आहे सब्जेक्टिव्ह, इंटरप्रिटेटिव्ह, तुम्ही इंटरप्रिट करता. हा त्याचा नेचर झाला. अजून काय? इंटरप्रिट करता तुम्ही किंवा इमॅजिनेटिव्ह. हा त्याचा खरं मतलब आहे, त्याचा नेचर. मग सायन्सचं नेचर काय? सायन्स मध्ये सगळ्या गोष्टी फॅक्ट्स असतात. म्हणजे ते सगळं ऑब्जेक्टिव्ह असतं. ट्रू. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? ट्रू. सिस्टमॅटिक असतं. प्रत्येक गोष्ट सायन्सला त्याचं प्रूफ असतं. एव्हिडन्स बेस्ड असतं. इंजिनिअरिंग मध्ये ऑब्जेक्टिव्ह सिस्टमॅटिक एव्हिडन्स असतं, पण त्या सगळ्यांना काय असतं? त्यांचं सगळ्यांचं प्रॅक्टिकल ओरिएंट असतं. सगळं प्रॅक्टिकल असतं इंजिनिअरिंग मध्ये. प्रॅक्टिकल. इंजिनिअरिंग मध्ये फोकस त्याचा मेन नेचर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं. इंजिनिअरिंग मध्ये आपण थेरी वाचत नाही, आपण त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इंजिनिअरिंग मध्ये सगळ्या गोष्टी एकदम सिस्टमॅटिक असतात. म्हणजे आपण काय म्हणतो? स्ट्रक्चर्ड असतं. हे त्याचं नेचर झालं इंजिनिअरिंगचं. पण टेक्नॉलॉजीचं नेचर काय? तर टेक्नॉलॉजी नेचर हे पूर्णपणे ऍप्लिकेशन ओरिएंटेड असतं. त्याचा कोणतरी उपयोग होतोय. आयफोन इज इम्प्लिमेंटेड अँड सम प्रॉडक्ट इज क्रिएटेड. मग त्याच्या पाठीमागे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हार्डवेअर टेक्नॉलॉजी वापरली गेलेली. ओके. आणि ही टेक्नॉलॉजी साधारणतः इव्हॉल्व्ह होत असते. पूर्वी लोकांकडे जो मोबाईल फोन होता, तो मोबाईल फोन असा एक बटनाचा मोबाईल फोन होता. नंतर त्या बटन जाऊन तिथं स्क्रीन आली. आता आणखी काही वर्षी मोबाईल फोन तुमच्या हातात दिसणारच नाही. त्याच्यावर तुमच्याकडे काहीतरी सनग्लासेस असतील, चष्मा असेल, आणि त्या चष्मामधून तुम्हाला दिसणार. त्याचं जे काय त्या स्टिक्स तुमच्या कानाला तुम्ही लावता, तिथं कुठे काय असं सायलेंट काय असेल स्पीकर असणार आहे. ही टेक्नॉलॉजी हमेशा इव्हॉल्व्ह होते. द नेचर ऑफ द टेक्नॉलॉजी विच इज ऑलवेज इव्हॉल्व्ह. द नेचर ऑफ टेक्नॉलॉजी इज ऑलवेज ऍप्लिकेशन ओरिएंटेड. द नेचर ऑफ इंजिनिअरिंग इज ऑलवेज स्ट्रक्चर्ड, विच इज ऑलवेज having its nature like a problem solving nature. Engineering is always practical. Science is focusing more on objective and systematic and evidence proof oriented. In arts, it's a subjective, it's a relative. तुम्ही poems करता, बरोबर ना? तुम्ही ड्रामा लिहिता,
तुम्ही काही गोष्टी शब्दामध्ये मांडता आणि ते समजून सांगायचा प्रयत्न करता. ओके. ह्या फोकस आणि नेचर ह्या 2 क्रायटेरिया आपण आर्ट्स, सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच्यामधनं आपण डिफरन्स समजून घ्यायचा प्रयत्न केला. तसं आणखी कुठला मी म्हटलोय क्रायटेरिया? पर्पज काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर आर्ट्स? So the purpose of arts is what? If someone asks, you say it is nothing but you need to express emotions, your ideas, and culture. So to express emotions, ideas, or sorry, culture. मग सायन्सचा पर्पज काय? To discover truth and explain how the things works. Explain how things work or how the world works. असं मी बोलू शकतो. आइन्स्टाईनची थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही थेअरी आहे, इट्स अ सायन्स. बघा ना. आणि मशीन तयार करता, एरोप्लेन तयार करता, म्हणजे इंजिनिअरिंग आहे. मग त्याचं पर्पज काय? इन इंजिनिअरिंग वी ऑलवेज क्रिएट, वी प्रोड्यूस. इट इज नथिंग बट टू क्रिएट systems, machines, and some skeletons, means and structures that works. Okay? हे आहे पर्पस इंजिनिअरिंगचं. मग टेक्नॉलॉजीचं पर्पज काय? ही अशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या कम्युनिकेशन मध्ये एक वेगळा फरक जाणवला. पूर्वी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा आपण एकमेकांना पत्र पाठवायचो, आपण पार्सल सेंड करायचो, एनव्हलप मध्ये लेटर असायचं, एनव्हलप मध्ये आपण काहीतरी एका पेपर लिहायचो, तो एनव्हलप मध्ये ठेवायचो, तो एनव्हलप आपण सेंड करायचो. नाहीतर आपण आंतरदेशीय कार्ड, इनलँड कार्ड वापरायचो किंवा पोस्ट कार्ड वापरायचो. आणि अशा प्रकारे आपल्या लांबच्या नातेवाईकाबरोबर किंवा फ्रेंड बरोबर आपण कम्युनिकेट करायचो. पण जसं टेलिफोन आला, पत्र लिहिण्याच्या ऐवजी लोक आता टेलिफोनवर एकमेकांवर बोलायला लागले. मग टेक्स्ट मेसेज झाले, मग त्याच्यात मोबाईल फोन आला, मग त्या मोबाईल फोन बरोबर कॅमेरा आला. आता लोक एकमेकांवर कम्युनिकेट कसं करतात? व्हिडिओ कॉल करतात, ऑडिओ कॉल करतात, गरज पडली तर व्हॉट्सअप वापरतात, गरज पडली तर इंस्टाग्रामवर फोटो शेअर करतात. ही सगळी कशामुळे झालं? हे सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्या टेक्नॉलॉजीमुळे झालेले. काय मग आपण काय म्हणतो? द पर्पज ऑफ युअर टेक्नॉलॉजी इज नथिंग बट टू इम्प्रूव्ह human life through useful tools and innovations. म्हणतो का पूर्वीचा फोन कसा होता, नंतर मोबाईल फोन आला, मोबाईल फोन नंतर मग आयफोन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टच स्क्रीन्स आले, आणि आता आणखी त्याच्यावर सारखे इनोव्हेशन चालू. तर हे त्याचं पर्पज आहे. तर असं आपण एक्झॅक्टली आर्ट, सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी याच्या आपण डिफरन्सेस समजून घ्यायचा प्रयत्न केलाय. मग अजून एक्झाम्पल देऊ शकता का की व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ युअर आर्ट? इफ समवन आस्क मी क्वेश्चन, मग मी काय एक्झाम्पल्स ऑफ आर्ट झालं लिटरेचर. काय? लिटरेचर, साहित्य. अजून काय कोणी गेस करू शकतो? म्युझिक. आर्किटेक्चर. आर्किटेक्चर आर्ट्स मध्ये येत नाही, म्युझिक असतं, डान्स, बरोबर ना, पेंटिंग. बघा ना, जे लोक आर्ट्स करतात ते काय करतात? पेंटिंग, सिंगिंग, बरोबर ना, डान्स. हे याच्यात थ्रू तुम्ही एक्सप्रेस करता आर्ट. म्हणून एक्झाम्पल्स ऑफ आर्ट इज नथिंग बट लिटरेचर, साहित्य, बुक्स, स्टोरीज, सॉंग्स, कविता, पोएम, म्युझिक, डान्स. हे झाले एक्झाम्पल्स ऑफ आर्ट. तसं आता सायन्स तुम्हाला काय सुचतं सांगा? प्रत्यक्षाने मग अशी ट्राय केला
सायन्स मध्ये आपण काय फिजिक्स येतं ना, आहे की नाही? फिजिक्स, अजून काय? केमिस्ट्री, अजून काय? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बरोबर ना? हे एक्झाम्पल्स आहेत सायन्स. तसं इंजिनिअरिंग मध्ये काय मग आता इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल्स काय देऊ शकतो? आपण काय म्हणतो कम्प्युटर इंजिनिअरिंग, बरोबर ना? कम्प्युटर इंजिनिअरिंग, अजून काय? सिव्हिल इंजिनिअरिंग, आणि सांगू शकता मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बरोबर ना? सो अँड सो, हे इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल झाले की नाही? सो टेक्नॉलॉजीचे एक्झाम्पल सांगू शकता? टेक्नॉलॉजीमध्ये इंटरनेट टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन, बरोबर? सोलर पॅनल्स, ज्याच्यातून तुम्ही आता सूर्याच्या प्रकाशापासून सुद्धा एनर्जी तयार करू शकता. मग या सगळ्या टेक्नॉलॉजीचे एक्झाम्पल्स आहेत. हे सगळं कम्प्युटर इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगचे एक्झाम्पल्स आहेत, सायन्स. So tomorrow if someone asks you a question, can you explain me the difference between art, science, engineering and technology? So you can always explain the differences between these all kind of streams based on focus, nature, purpose and examples. So that people will understand which is the area is your liking area. Okay. This is what exactly we explain. Are you getting? तर आता खरं एक्झॅक्टली हा जो आयडिया आलाय तर ह्या आयडियाला तुम्ही पाहून काय समजू शकता? की डिफरन्सेस काय? तर मी असं म्हणेल की key differences between this if I want to discuss, I'll just write here your art, values, creativity and emotional impact. Your science, 6 truth, true, logic and experiments. Are you getting? Right. मग इंजिनिअरिंगला काय म्हणू शकता? गेस करू शकता तुम्ही? Engineering, it uses your science to solve real world problems. And technology काय म्हणू शकता? Technology, it is nothing but the product of engineering. It always introduce product. So technology is the product or result of engineering and scientific applications. Are you getting? So this is what exactly someone who is expecting what is the difference between art and science and engineering. So after passing out your 12th standard, now you have choice to choose your one stream. So you need to find in which area I'm having more inclination. And based on that, actually you choose your stream. And then accordingly, you focus on that area, you learn that nature, you also work on that purpose, and you try to do creativity, or you do research, or you work as an engineer in a production, or you may try to introduce a new kind of devices in the market. This is what exactly we want to understand. And this discussion, why I carried, because we are talking about something here called as a information technology, correct? No? So most of you are looking for career in information technology. So now you try to look around and ask question now, what is exactly information technology? Someone want to really become computer engineer. So if you want to become a computer engineer, or if you want to really choose your IT as a career, so during that time, how do you put your information technology? Correct, no? Now, how do you represent information technology? What is information technology?
तुम्हाला काय वाटतं? I could simply say one simple sentence. You know, your information technology, it is nothing but IT. Okay, it is nothing but a specialized field. Okay, which or that focuses on using computers, networks, softwares, and systems. Okay, for what? To manage and process information. That is what exactly the real meaning of information technology. It is a specialized field that focuses on computers, using computers, networks, softwares, and systems. For what purpose? To manage and process information. हे असं आपल्याला स्पष्टपणे कळालं पाहिजे. काय नो? मग ह्या याच्यामध्ये आपण जर विचार केला तर जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विचार करतो तर हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या तुमच्या आपण जे आता डिस्कशन केले काय डिस्कशन केलंय आर्ट सायन्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी तर ह्या याच्यामध्ये आयटी कुठं फिट होत आहे सिंपल शब्द आपण की याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या याच्यात कुठं फिट होते वेअर युअर आयटी फिट्स मग युअर आर्ट्स जे आता आपण डिस्कशन केलं सायन्स इंजिनिअरिंग अँड व्हॉट टेक्नॉलॉजी काय वाटतं तुम्हाला डेफिनेटली इट इज अ टेक्नॉलॉजी वी कॅन अंडरस्टँड टेक्नॉलॉजीला आपण काय शब्द वापरतो practical tools system created using science and this thing it is application oriented okay technology is used to improve human life through useful tools and examples are internet smartphone solar panels मग आता आपण स्पेशलाइज मध्ये आणखी गेलो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इट इज अ स्पेशलाइज फील्ड दॅट फोकसेस ऑन कम्प्युटर्स नेटवर्क्स सॉफ्टवेअर सिस्टम्स फॉर पर्पज टू मॅनेज अँड प्रोसेस इन्फॉर्मेशन ऑटोमेशन ना बरोबर ना राईट तर ह्याचा विचार जर आपण केला तर आपण काय करूया ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली ह्या आर्ट सायन्स मध्ये कुठे फिट होते त्याला आपण दोन गोष्टी ठेवूया कुठल्या आस्पेक्ट पॉईंट ऑफ तुम्ही विचार करता व्हॉट इज द आस्पेक्ट ऑफ दिस आयटी टेक्नॉलॉजी जसं आपण मगाशी फोकस केला तुम्हाला आर्ट सायन्स इंजिनिअरिंग याचा डिफरन्स समजून घ्यायचा असेल तर आपण काय फोकस केला फोकस काय नेचर काय पर्पज एक्झाम्पल्स तसं तुम्ही आता इथं चेक करा की कुठल्या आस्पेक्टवर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती काढायची यू लाईक टू सी हाऊ इट इज फिट इन ऑल दिस होल काइंड ऑफ इकोसिस्टम तर मी काय म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करेक्ट मग आस्पेक्टला कुठले पॉईंट गेला पाहिजे की ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डोमेन काय दुसरं ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युसेस काय ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पर्पज काय या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर कॉम्पोनंट्स काय बरोबर ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन सांगा आणि ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय रोल्स आहेत सो व्हॉट आर द रोल्स यू हॅव इट इन दिस एरिया जेव्हा कधी कोणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दल माहिती विचारेल तर मला वाटतं मी असं सांगितलंय डोमेन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डोमेन सो मोस्टली द डोमेन्स फोकस ऑन टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग अच्छा uses काय information technology so the concepts from computer science correct and sometimes you know creative aspects from arts उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हा शब्द वापरतो आपण त्याला काय शब्द म्हणतो लाईक UI and UX user interface and user experiences design so information technology आपण uses हा जो पार्ट आस्पेक्ट पाहिला तर it uses computer science
it has a concepts of computer science and also sometimes it's a creative part. म्हणून इंजिनिअरिंग किंवा तुम्ही हे सगळं वापरता इन्फॉर्मेशन किंवा तुमच्याकडं ती क्रिएटिव्हिटी पण पाहिजे, सायन्स पण पाहिजे. जर आपण पर्पज नावाचा आस्पेक्ट घेतला तर व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? सो आय कुड से टू स्टोर इन्फॉर्मेशन, टू प्रोसेस इन्फॉर्मेशन, टू रिट्रीव्ह इन्फॉर्मेशन and to transmit information. Or I can say that information is nothing but data which should be transmitted, processed, stored. Most important word, effectively and securely. Okay. Someone asked me a question, what are the core components of information technology? आपण ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काम करतोय, अभ्यास करतोय, तर आपला फोकस हा कशा असतोय, काय कोर कॉम्पोनंट्स पाहिजे? सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग, डेटाबेसेस, सायबर सिक्युरिटी, बरोबर, आणि क्लाउड म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग हा शब्द मी खूप वेळा ऐकला असेल. जर आपण IT इज फिट इन दिस होल काइंड ऑफ इकोसिस्टम वेअर, तो त्याचे ऍप्लिकेशन सांगू शकतात. मग आपण काय म्हणू शकतो? बिझनेस ऑटोमेशन. काय वापरलं मी? बिझनेस ऑटोमेशन, वेब डेव्हलपमेंट, डेटा मॅनेजमेंट, ओके, कम्युनिकेशन सिस्टम्स, IT सपोर्ट. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ऍज अ ऍप्लिकेशन पाहत होतो. मग जर तुम्ही या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही काम करताना तुमचा तिचा रोल काय असेल? If you want to choose your career as an information technology career, so what kind of role you are going to play? तो रोल कदाचित एखादा IT सपोर्टचा रोल असेल, ओके, किंवा तो रोल एक नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही काम करणार असाल, किंवा तुम्ही सिस्टम अनालिस्ट म्हणून काम कराल, किंवा तुम्ही क्लाउड इंजिनियर म्हणून काम कराल, किंवा तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट व्हाल. असे खूप रोल्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आहेत. So this is what exactly we actually call as a information technology. So information technology, okay, it focuses, or I could say information technology is the practical use of computers and science, which is used to solve problems and support businesses or organizations, where your science, okay, where we focus how system works. In engineering, we build systems, and technology where we apply, correct, no, them in a real life. So that is what exactly we call as information technology. So if you really want to make your career into this information technology, I think this kind of basic information everyone need to understand, so that you could figure out what kind of skills we require, what kind of discipline we should follow, what kind of education we should actually impart, what kind of practices we should follow, and how much it is going to focus more on the practical oriented way. So anyone who want to choose their career in information technology, I think first they need to understand first the difference between arts, science, engineering, and technology. Once you understand this particular arts, science, engineering, technology on criteria like a focus, nature, purpose, and examples, then come back and then try to understand what is exactly information technology. And whenever we like to understand how this information technology fits in the ecosystem of art, science, and engineering and technology, then we can use certain aspects: domain, uses, purpose, core components, applications, and use. This kind of study, this kind of reading, this kind of discussions with your friends, with your seniors, with your relatives, with your elders,
will help you to understand information technology in a bird's eye view, so that you will be prepared yourself for getting into the education of information technology. Okay, I hope you understood this simple kind of concept which you are trying to explain in a very simplified way. Correct?